श्री स्वामी समर्थ अध्याय 3 श्री गणेशाला मदन ते या जग समजांच्या वती त्याचे नाही पुनरात पत्वाती केलं निर्विकार समान लोकचमत्कार दाते काही वर्ष करून मंगळवेळी सोडिले मुळा माझी वास्ता हे करत आपटोजा ते सागल अल्पमती केवळ सवयी स्वामींचे टोजाते अकल्पना अर्ध मारवण राजे मागे प्रयत्न भाग टोगे पण स्वामी झाले उडून बहुदूर सेवकांनी परिणामच मानिले त्यात येतो निघाले अकल कुटाप्रती आले ग्रामद्वारे बसले येत्र्या तेथे काय विध होता तो करी त्याची थट्टा परी काही चमत्कार पाहता मासिद्ध समाजला पूर्व पुण्यस्थ निश्चित आले चौपाच्या कुटुंबातील स्वामी जणी शांती चौपाकरी आणणारे योग्य ते काही चौपान केलं नाही परिभक्तीस पण स्वामीला नाही द्यायचे तेव्हा स्वामी तेथे भोजन घ्या तेव्हा चौपाचे चिते आनंदाला पोहोचते पण त्याच्याकडे राहिले समय होता दिवसेंदिवस चाकरी चौपाकारी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालवजी राजगादीवरील दक्ष सोने कारभारी परम ज्ञानी असतीचे चौपाच्या कुटुंबात आले कोणी केली लोक चमत्कार दाती आत्मात पसरले लोक माझी पसरली मात्र बस कळला होता की आपल्या नगरात येथे विख्यात पादले वार्ता यायचे कोणी राबवला काय म्हणे गावात येथे येऊन फार दिवस झाले परी आमशुद्ध पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लावलाय भेटू आहे तिवर परिते केव्हा अंतर्ज्ञानी याची वार्ता ऐकली गाणी हे सत्य तरी आणि आताच देती जागा रामगतवाद तुझे ते मोठे पुढे सगळ्या सोबतच्या झाली मती उंगली राहिली खून भेटली आणि संख्या अवतारे अभक्ती पळून गेली तुझी चंडी भक्ती झाली सगळ्या सभा आणि समजते पाली आणि सुरसुर झाले पूजे समजते ती समजे चालवून नारळ समज प्रेमळ भक्त परिसर तृतीयोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पण मस्तू श्री शुभम भवते इथे श्री स्वामीचे सराम होते अक्कलकोट नगर परिसर तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ।